नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज टिफिन सिरीजचा आपण एपिसोड नंबर 19 घेऊन आलो आहोत, तो म्हणजे साबुदाणा बॉल्स। त्यासाठी काय केलेलं आहे, हा बघा भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे, एक वाटीभर आहे, मस्त असा भिजला गेलेला आहे। तुम्हाला स्मॅश करूनही दाखवते हातावर, छान असं आणि मोकळा मोकळा आहे, एकदम चिकट वगैरे असा घेतले नाही आहे। त्यामध्ये आता लाल तिखट टाकायचं आहे। तुम्ही हिरवी मिरची पाहिजे असेल तर तसंही टाकू शकता, किंवा ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही हिरवी मिरची चिरून टाकलात तरीही चालेल। त्यानंतर मी इथे हिरवी मिरची वापरली नाही, फक्त लाल तिखट वापरलं आहे, हळद टाकली आहे, नंतर जिरं टाकलेलं आहे एक छोटा चमचाभर, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली। आता इथे आपण बटाटा टाकूया किसून, बॉईल बटाटा घेतलेला आहे, एक मोठ्या साईजचा घेतलात तरी ठीक आहे, किंवा मीडियम साईजचे वगैरे छोटे 2 वगैरे घेतलात तरी ठीक आहे, कारण का थोडासा बटाटा जास्तसा हे करायचा आपण, आणि छान तो किसून टाकायचा आहे, किंवा स्मॅश करून टाकलात तरीही चालेल। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट घेते, ते जवळपास छोटे चमचे 3 ते 4 घेतलेले आहेत। आता हे सगळे जिन्नस आपण एकजीव करायचं आहे, मस्त असे प्रॉपर सगळे मसाले वगैरे साबुदाणा वगैरे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे अशामध्ये तुम्ही टिफिनला किंवा उपासाला वगैरेही खाऊ शकता, फक्त उपासाच्या वेळी बाकी तुमच्या जशा आवडीनुसार तुम्ही काय खाता ना त्याच्यानुसार वापरायचं। म्हणजे लाल तिखट तुम्ही कोणी खातं कोणी नाही खात, मी जसं खात नाही लाल तिखट उपासाला, फक्त हिरवी मिरची आपले लाल मिरचीची पेस्ट वगैरे असेल तर आपण वापरतो, पण जर लाल तिखट बाहेरचं जर वगैरे आणलेलं असेल ना त्याच्यामध्ये मसाले असतात ना, गरम मसाल्यातले पण थोडं प्रकार, त्याच्यामुळे मी ते वापरत नाही, कोथिंबीर वापरत नाही। बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं तुम्हाला लागतं ना वापरता तुम्ही कसं त्याच्यानुसार वापरू शकता। याच्यात तुम्ही पाहिजे लिंबाचा रसही वापरू शकता। आता बघा हे छान मिक्स झालेलं आहे, एकजीव करून झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे आपण बॉल्स तयार करायचे आहेत, अशा पद्धतीने छोटे मोठे साईजमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार छोटे मोठे कसे पाहिजे असे। मी इथे बघा एक दाखवलं आहे, अजून एक दाखवते। खूप टेस्टी लागतात आणि जास्त तेलही लागत नाही आणि झटपट होतात। आता हे तुम्ही फ्राय करायचे असेल तर 2 पद्धतीने करू शकता। तुम्ही हे बॉल्स बनवा, किंवा ह्याचे टिक्कीसारखं जसे वडे वगैरे बनवतो तशा पद्धतीने हे करा, चपटे वगैरे तसे, किंवा तळून काढायचे। आता फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा, पण मी आता इथे बघा शॅलो फ्रायसाठी इथे अप्पे पॅनमध्ये फ्राय करणार आहे। अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे एक छोटा चमचाभर, आणि नंतर हे सगळे बॉल्स आपण आता प्रत्येक साच्यामध्ये अप्प्याच्या प्रत्येक साच्यामध्ये टाकायचे आहेत, आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन वरती कलर येईपर्यंत आपण मस्त असे परतवून घ्यायचे आहेत। बघा इझिली मग नंतर निघतात अशा पद्धतीने। आता एक साईड झालेली आहे, आपण दुसरी साईडला आपण पलटवून घेऊया। अशाच पद्धतीने अलटून पलटून आपण सगळीकडनं व्यवस्थित शेकवून घ्यायचे आहेत। बघा आता इथे आपले तयार झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया, आणि मस्त असं थोडंसं मी टिश्यूवर घेतलं होतं नंतर काढून, त्यातलं एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जाईल। आणि आता आपण टिफिन भरायला थंड झालेलं आहे, त्या टिफिन भरायला घेऊया। इथे मी टिफिनमध्ये थोडंसं देते मंचिंगसाठी, आपल्या छोटे जेलीचे चॉकलेट्स असतात ना जेली, त्या देते वेगवेगळ्या कलर याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या आहेत। त्यानंतर साईडला एक टिश्यू ठेवते, जेणेकरून अजून जर असेल ऑइल, आता ते दुपारी टिफिन खाणार तोपर्यंत ते थोडंसं एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ते मस्त टिश्यूवर निघून जाईल त्यासाठी। आता हे सगळे आपण जे बॉल्स तयार केले होते ते आपण याच्यावर टिश्यूवर ठेवायचे आहे। त्यानंतर एक टूथपिक दिलेलं आहे, जेणेकरून खायला इझी जाईल। अशा पद्धतीने आपला इथे टिफिन मस्त असं पॅक झालेला आहे, तयार झालेला आहे। टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 19 इथे तयार झालेला आहे। हा आहे याचा फायनल लुक, बघा किती भारी वाटतोय ना। आणि अशा पद्धतीने खूपच सगळ्यांना आवडेल, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।